कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे मस्त असा झणझणीत गावठी पद्धतीत हिरव्या मिरचीचा खरडा। हा खरडा चवीला खूप छान लागतो फ्रेंड्स। चला तर मग साहित्य आणि कृती बघू। सर्वात अगोदर इथे आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपण कढईमध्ये मिरची घालून घेऊ। 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहे आपण। ही तिखट मिरची आहे फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची वापरू शकता। मिरचीमध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे फ्रेंड्स। तेल घालून मस्त अशी आता आपण मिरची भाजून घेऊ। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स। तुम्ही बघू शकता मिरची इथं मस्त अशी भाजून झालेली आहे। आता आपण मिरची काढून घेऊ। आता आपण टोमॅटो घालून घेऊ फ्रेंड्स आणि टोमॅटो पण छान भाजून घेऊ। इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे। टोमॅटो आपण असे पलटी करून घ्यायचे आहेत फ्रेंड्स, मग छान असे नरम होतात। नरम होईपर्यंत आपण टोमॅटो भाजून घेऊ। माझी आई याच पद्धतीत मिरचीचा खरडा बनवते फ्रेंड्स, माझा आवडीचा आहे। आपण टोमॅटोमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। आता आपण टोमॅटोवरती झाकण ठेवून घेऊ 2-3 मिनिटासाठी, टोमॅटो नरम होईपर्यंत। 2-3 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे फ्रेंड्स। तुम्ही बघू शकता मस्त असे टोमॅटो आपले नरम झालेले आहे। आता हे टोमॅटो आपण काढून घेऊ। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स टोमॅटो आणि मिरची आपण छान भाजून घेतलेली आहे। आणि लसूण घेतलेला आहे मी 10 ते 15 पाकळ्या। लसूण थोडा जास्तच घ्यायचा फ्रेंड्स, लसणामुळे खूप छान टेस्ट येते। आता आपण पाट्यावरती मस्त असा खरडा वाटून घेऊ। तुमच्याकडे पाटा वरवंटा नसेल फ्रेंड्स तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण बनवू शकता, पण पाट्यावर बनवलेला खरडा खूपच टेस्टी लागतो फ्रेंड्स, म्हणून मी पाट्यावर बनवत आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ फ्रेंड्स आणि मस्त असा खरडा वाटून घेऊ। सर्वात अगोदर आपण मिरची आणि लसूण वाटून घेऊ, नंतर आपण टोमॅटो वाटून घेऊ। मिरची आणि लसूण आपल्याला एकदम अशी बारीक पेस्ट नाही करायची, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे फ्रेंड्स। खरडा वाटून झाल्यानंतर फ्रेंड्स मी पाट्यावर चपाती वाटून घेणार आहे। तुम्ही कधी टेस्ट केलेली आहे का खरडा वाटल्यानंतर पाट्यावर चपाती वाटून अशी गोळा बनवून कधी खाल्लेला आहे का फ्रेंड्स? खूपच छान लागतो। नसेल बनवला तर नक्की बनवून बघा। मिरची आणि लसूण आपण वाटून घेतलेला आहे। आता आपण टोमॅटो पण वाटून घेऊ। टोमॅटोची वरची सालं तुम्हाला काढायची असली तर काढून पण घेऊ शकता फ्रेंड्स, मी काही काढलेली नाही। मस्त असं टोमॅटो नरम झालेला आहे त्यामुळे लगेच वाटता जात आहे फ्रेंड्स। या पद्धतीत असं मस्त असं वाटून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स इथं मस्त असा आपला खरडा वाटून झालेला आहे। छान असा खरडा आपण बनवून घेतलेला आहे। एकदम बारीक पेस्ट पण नाही केलेली, थोडंसं जाडसरच ठेवलेला आहे। याच पद्धतीत बनवायचं आहे फ्रेंड्स, जास्त बारीक नाही वाटायचं। आता आपण हा खरडा मस्त असा काढून घेऊ। पाट्यावर मी मिरची वगैरे कधी वाटत नाही फ्रेंड्स, त्यामुळे हाताची आग होती की काय अशी भीती पण वाटत आहे, पण पाट्यावरचा खरडा खायचाच होता तर बनवलाच मग आता आपण पाट्यावर चपाती वाटून घेऊ फ्रेंड्स। एक चपाती घेतलेली आहे मी। चपाती आपण आता कुस्करून घेऊ। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स चटणीचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण मस्त अशी चपाती पाट्यावर वाटून घेऊ। जी चटणीची चव असते फ्रेंड्स पाट्याला लागलेली ती पूर्ण चपातीमध्ये उतरते आणि चपातीची टेस्ट खूपच छान लागते। इथे मस्त अशी चपाती आपली वाटून झालेली आहे फ्रेंड्स। आता आपण ही चपाती काढून घेऊ। मस्त असा चपातीचा गोळा आणि मिरचीचा खरडा आणि ज्वारीची भाकरी खाण्याची मज्जाच खूप भारी आहे फ्रेंड्स। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मस्त असा गावठी पद्धतीत मिरचीचा खरडा आणि पाट्यावरची चपाती आपली तयार झालेली आहे। या पद्धतीत तुम्ही पण ट्राय करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये।